रुईया महाविद्यालयाने अनेक कलाकार घडवले आहेत आणि त्यातीलच काही कलाकार हे दरवर्षी विद्यार्थ्यांचा राजा या मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात। मोठ्या संख्येने इथे सगळेच विद्यार्थी देखील सहभागी होत असतात आणि याच वेळेस मोठा उत्सव बघायला मिळतो। नुकतंच प्रदर्शित झालेल्या घरत गणपती चित्रपटाचे दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर आणि अभिनेत्री परी तेलंग यांनी या गणपतीच्या उत्तर आरतीला हजेरी लावली आणि याच संदर्भात त्यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। विद्यार्थ्यांचा राजा अर्थातच रुईया नाका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडनं 47 वर्ष या ठिकाणी रुईया महाविद्यालयाच्या आजी माजी विद्यार्थ्यांकडनं गणेशोत्सव साजरा केला जातोय आणि आता या गणरायाची उत्तर आरती झालेली आहे आणि विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होत आहेत। आणि रुईया म्हटलं की अनेक वेगवेगळ्या त्यातल्या त्यात कला क्षेत्रात नावाजलेली अनेक मंडळी रुईया महाविद्यालयाने दिली आहे। आपल्या सोबत दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर आणि अभिनेत्री प्रिया तेलंग आहे, त्यांच्याशी आपण गणपती आणि त्यांच्या आठवणीविषयी बोलणार आहोत। एकूण रुईयाचे दिवस, गणपतीची स्थापना आणि तुम्ही या ठिकाणी आता पुन्हा रुईयाचे माजी विद्यार्थी म्हणून येता, नेमकं दोघांसाठी हा प्रश्न आहे, नेमक्या काय भावना असतात? पुन्हा कॉलेजमध्ये आल्यासारखं वाटतं? रियुनाईन होतं? खूपच भावुक दिवस आहे, कारण का मी एक्स रुईयाईट आहे आणि जे काय मी या क्षेत्रामध्ये काम करतो आहे त्याची आय थिंक सुरुवात रुईयाच्या कल्चरल ॲक्टिव्हिटीजमुळे झाली आहे आणि आज माझ्यासाठी फुल सर्कल आहे, आमच्या जेन्युइनली सगळ्यांसाठी फुल सर्कल आहे, कारण का आमचा घरत गणपती हा पिक्चर आठवड्यात थिएटरमध्ये आहे आणि गणपतीच्या बाजूलाच आपल्या पिक्चरचं पोस्टर पण लागलेलं आहे। त्यामुळे खूप छान वाटतं की ज्या कॉलेजमधनं किंवा ज्या गणपतीतनं आमच्या कल्चरल ॲक्टिव्हिटीजची सुरुवात झाली, आज तिथेच येऊन आमचं एक पूर्ण स्वप्न पूर्ण होतं। बरी, तुला ऐकून या गणेशोत्सव मंडळात येऊन काय काय वाटतं? खरं सांगेन तर गणपती हा अगदी आपल्या जवळचा आहे आणि जसं नवज्योत आणि मी आम्ही अगदी म्हणजे जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हापासनं आम्ही बघतोय आणि कसं आहे ना की विद्यार्थ्यांच्या राजाचा एक ऑलवेज काय म्हणतात एक असा हे असतो, प्रयत्न असतो की काही ना काहीतरी सामाजिक संदेश आपण देत राहतो। आय थिंक कारण किती नाही म्हटलं तरी कॉलेज किंवा शाळा किंवा कॉलेजेस ह्या ज्या संस्था आहेत ह्याच्यातनं आपला युवा घडत असतो। घरात गणपती घराघरात पोहोचलेला आहे, चांगला प्रतिसाद मिळतोय। येत्या काळातल्या काही गोष्टींसाठी काय बाप्पांकडे साकडं आहे? बाप्पांकडे हेच साकडं आहे की त्यांचाच विषय मी लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केलेला। महाराष्ट्राची संस्कृती नवीन पिढी